रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन दत्तात्रय बगाटे यांनी थेट मैदानात उतरून पाहणी केली। मिरकरवाडा येथे जेटीला भेट देऊन स्थानिक मच्छीमार बांधवांशी थेट संवाद साधला। यावेळी त्यांनी किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी मच्छीमारांच्या मदतीचे आवाहन केले। जिल्ह्याच्या किनारपट्टीची भौगोलिक रचना लक्षात घेता इथली सुरक्षा व्यवस्था कायमच संवेदनशील मानली जाते। याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक बगाटे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून मिरकरवाडा जेटीवरील सर्व सुरक्षा उपाययोजनांची माहिती घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला नाही, तर स्थानिक बोटींवर जाऊन देखील पाहणी केली, तसेच तपासणीही केली। यावेळी त्यांनी मच्छीमारांशी मनमोकळ्या गप्पा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तसेच मच्छीमारांसाठी बोटींवर काम करणाऱ्या नेपाळी खलाशांची माहिती घेऊन त्यांची नोंदणी व्यवस्थित आहे का याची पडताळणी केली। किनारपट्टीवरील अवैध हालचाली रोखण्यासाठी पोलीस दल आणि स्थानिक मच्छीमार यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। समुद्रात किंवा किनारपट्टीवर कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवण्याचे आवाहन त्यांनी मच्छीमारांना केले। या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक बगाटे यांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या नौका विभागातील जवानांसोबत सागरी गस्त केली। स्वतः नौकेत बसून त्यांनी समुद्रातील परिस्थिती आणि गस्तीची पद्धत जवळून अनुभवली। यामुळे किनारपट्टीच्या सुरक्षेची स्थिती अधिक स्पष्ट झाली। यावेळी पोलीस अधीक्षक बगाटे यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक बी महामुनी, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय श्रीमती राधिका फडके, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, जिल्हा सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन भोईर तसेच नौका विभागाचे पोलीस अंमलदार उपस्थित होते। पोलीस दलाच्या थेट आणि सक्रिय भूमिकेमुळे किनारपट्टीवरील सुरक्षिततेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे, अशी भावना मच्छीमारांमध्ये दिसून आली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।